मला सांगा तुमची जी ऍक्टिव्हिटीज आहे तुम्ही काय केल्या आता ऍक्टिव्हिटीज? आम्ही एका मुलीने पोटॅटो आणला होता आणि एका मुलीने बॉईल राईस आणला होता आणि आम्ही सायन्स लॅब मधून आयोडीन सोल्युशन घेतलं आणि त्या पोटॅटोवर टाकलं, त्याचं कलर ब्लॅकिश ब्लू झालं आणि राईसवर पण टाकलं, त्याचं पण कलर ब्लॅकिश ब्लू झालं. हे सांगते की त्या दोन्हीमध्ये पण स्टार्च होता. अच्छा, व्हेरी गुड. हॅलो शब्द सांगा मला तर. एक लक्षात घ्या, भाषांना आपल्या देशामध्ये होतात की नाही, पण त्याच्यानं तुम्हाला फायदा काय व्हायला? काहीच नाही. भाषण करण्यापेक्षा बोलण्यापेक्षा कृती केलेलं सगळ्यात चांगलं असते. कृती म्हणजे काम असते, कार्य असते, वर्क असते, ऍक्शन असते. कृती ते लँग्वेज आहे फक्त. कृती करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? नीट हात हलवू नको, थोडं शांत नीट बस. अलीकडे सर. तर हे महत्वाचं आहे, ऍक्शन महत्वाचं. मी काल ते कांगणे सर बोलत होते त्या आपल्या स्टेजवर, तर शब्दावर किंवा बोलण्यावर, म्हणजे बोलण्यापेक्षा मी वक्ता नाही असं म्हणत होते ते, स्पीकर नाही, मोटिवेशनल स्पीकर नाही, मी कोणाला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्नही करत नाही किंवा तसं काही होत नाही, तरी मी फक्त बोलतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? कार्य करायचं. येणाऱ्या दिवसात काहीतरी करून दाखवणार आहे असं म्हणून पण गेले, परंतु हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते इंटेन्शन, माणसांचं इंटेन्शन कसं असते ते महत्त्वाचं आहे. कोणाला व्यक्त होता येते, कोणाला व्यक्त होता येत नाही. फॉर एक्झाम्पल तिला व्यक्त होता येत नाही, बोलता येत नाही. आता जास्त बोलत नाही, क्लासमध्ये बोलत नाही, परंतु किती बडबडी आहे, किती काय करते ते घरी ते माहीत नाही. परंतु असं स्टेजवर बोलता येत नाही कोणाला, ते व्यक्त होता येत नाही, परंतु त्या माणसाचं इंटेन्शन खराब असू शकते का? मग नाही. किंवा ते माणूस खराब आहे असं म्हणू शकता का आपण? नाही. तसं लँग्वेजवर त्या माणसाचं जज करायला नाही पाहिजे. लँग्वेजवर इट इज जस्ट अ मीडियम टू स्पीक, नथिंग मोर दॅन दॅट. कोणाला इंग्लिश येत असेल तर ते उडायला नाही पाहिजेत, हे आहे, समजून घ्यायला पाहिजे. काय होते माहिती आहे का, तुम्हाला असं वाटते की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही इंग्लिश बोलता किंवा हिंदीमध्ये बोलता, मराठीला थोडंसं कुठंतरी कमी म्हणता, पणा करता, हे पण आहे कुठेतरी काही जणांचं. काही जण असे असतात फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर त्यांना वाटते की रिचनेस फील होते. या गोष्टी नाही पाहिजे. म्हणजे त्यांना वाटतं की ते मराठी आणि हिंदी आणि इंग्लिश आलं की आपण खूपच श्रीमंत झालो आणि आपल्या एवढं स्टँडर्ड, श्रीमंत म्हणजे स्टँडर्डनेस, स्टँडर्ड. किती जणांनी इंग्लिश शिकले असते. बट इट इज जस्ट अ लँग्वेज, नॉट मोर दॅन दॅट. जसं गोबर आहे, जसं काय म्हणतात त्याला, काऊ डंग आहे, जसं शेण आहे, ते एकच आहे. तसंच लँग्वेज, भाषा एकच आहे. तुम्ही ते कसं हा ती लँग्वेज पण प्रॉब्लेम काय? शेण जे आहे की नाही, मी तेच सांगायला त्याला, शेण जे असते की नाही ते गाईचं, ते पवित्र मानलं जातं, म्हणून मी घेतो. वास्तुशांती खावं लागत नाही ते बाबा, ते गोमूत्र वगैरे ते काय करतात, टाकतात, शिपडतात. म्हणजे किती पवित्र मानलं जातं. ज्या दिवशी तुमचं वास्तुशांती असते त्यावेळेस शेण असते की नाही, शेणीच्या गौऱ्या जे असतात त्यांना काय केलं जातं, हवन केलं जातं. हवन केलं जातं आणि त्याच्यामध्ये घी टाकतात त्याचं. म्हणजे इतकं पवित्र तू त्या गोष्टीला तू म्हणलीस, काऊडंग आणि शेण म्हटलं तर आणि गोबर म्हटल्यावर तू सरळ, म्हणजे दिस इज आर संस्कृती काय व्हायली, संस्कृती कुठेतरी कमी होत चालली. आपल्याला या गोष्टी खराब वाटू लागल्या, परत इंग्लिश जास्त व्हायला, दुसरे मराठी कमी व्हायली. म्हणजे आपलं जे मुळं आहेत, जे आपलं रूट्स आहेत ते आपण पकडत नाही, धरून ठेवण्यात गेला, कल्चरलाच धरून चालला नाही आपण. मग वर कसं जातं? आणि पहिली गोष्ट, वर जरी जायचं असेल तरी जमिनीवर पाय असलाच पाहिजे.
पुढच्या पिढीला आता आपली मातृभाषाच विसरून जाते ना, आणि इंग्लिश आणि हिंदी बस. भेटायला तर तेच आहे. आता जेवढं मी शुद्ध मराठी बोलतो त्याच्यापेक्षा अर्धी मराठी अर्धी हिंदी होऊन चालली माझी तर. चला जाऊ दे. इतकं जास्त याच्यामध्ये नाही, आता सायन्स सुरू करूया. हो खरंच. पार्ट्स ऑफ प्लांट्स आहेत. फ्लावर्स, लीफ, सीड्स, स्टेम, फ्रुट्स, रूट्स. These are the parts of plants. It is the most colorful and attractive part of a plant. It attracts birds, insects, etc. and help in reproduction. Flowers of plants like cauliflower, broccoli, etc. can be eaten. आपण कॉलीफ्लावर खाता, ब्रोकोली खाता आणि सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह पार्ट जे आहे प्लांट्सचा ते काय आहे? फ्लावर आहे. I will raise my standard now. Definitely I should do that. Because you are thinking that your sir is like Desi. देशी लँग्वेज. तर एवढं पण इंग्लिश बोललं की चांगलं समजणार नाही. I should. What is stem? Stem is the upper part of the plant, and it has branches, and it stores the food. It stores the food, and for example, what we eat, which stem we eat? Onion, Potato, ginger, sugar cane. Sir, doubt. क्या है doubt? He says half English, half Marathi, half Hindi. We will raise our standard now. You should speak English now. Now this in class also we are going to speak English. sir, we give the English challenge. If we speak Marathi, then we Slash. But only but those. slowly, sir. If you know English, then I will speak English. But if those who don't know, I will try to speak. I should speak in Hindi or Marathi because I have to reach Sir, there. you are the teacher. Yeah, that's why I can use it. Sir, Hindi. मला सांगायलाच म्हणजे मला माहित नव्हतं मी टीचर आहे म्हणून. मला वाटलं तू टीचर आहेस. ज्ञानी बच्चा. अच्छा. And what I am? Teacher. Oh, after a long time she came. She arrived. कैसा रहा जर्नी? चांगली आहे. मग किती दिवस कुठे कुठे जाऊन आलीस? मी सगळीकडे जाऊन आले. He goes to Mumbai. She goes to Mumbai. He कुठं She went to Mumbai and she came today in our class after a long time. After After 1 month. one very week, long. 1 week or 2 weeks, more than that. She haven't left her class, but just for a while she was there in Mumbai, and she was with some kalakars exploring her kalakari. She went there to meet the kalakars of Mumbai. Understood? कुछ समझ में आया नहीं? ते कलाकाराला भेटायला गेली होती म्हणा, किंवा काही ऍक्टर्सला म्हणा, किंवा तिथल्या काही लोकांसोबत एक्सप्लोर करायला. बरोबर? मी ऍक्टरला भेटलंय. कोणत्या ऍक्टरला? Actor कोणता होता? कोण होतं ते? पण त्याच्या सिरियलचं नाव आहे. Welcome to our class, Miss Rashi. Then क्या किया वहाँ पे मुंबई में जाके? क्लब में जाने वाली थी पर पैसे लग रहे थे इसलिए मैं नहीं पैसे नहीं थे आपके पास क्लब के लिए? 3 लाख रुपए 3 लाख रुपए क्लब के लिए? ओके. वापस मैंने फोन था मेरा फेवरेट पर पैसे नहीं थे. फेवरेट नो फेवरेट, इट्स फेवरेट. पर बहुत ही क्यूट आपने आपकी बोली है, इसलिए चलता रहता है इस तरह फेवरेट का फेवरेट होना. ओके. और कुछ मछलियाँ देखे या नहीं? समुद्र में मछलियाँ भी रहते हैं. नहीं वहाँ पे मछलियाँ नहीं थे, वहाँ पे सांप था. सांप देखा? सांप कितना बड़ा था? अच्छा, उसका नाम कुछ पता है आपको? पर वो सांप नहीं था, वो इच्छाधारी नाग. अच्छा, वो फिर आपने कुछ इच्छा जताई थी वहाँ पे? क्या बनना चाहते थे उसको बताते तो वो आपकी इच्छा पूरी कर देते थे इच्छाधारी नाग? ऐसा कुछ बताना चाहिए था वैसे. आप स्टार हो जाते थे, पर अभी आप क्या हो? छोटे स्टार, मतलब क्या बोलते? लिटिल स्टार. मैं स्टार नहीं हूँ, फिर क्या? मैं एक्टर. ओके.
That's actor bini or actress ko, right? We met after a long time, so I felt very much happy after seeing you. So you can take your place and academic year का जो पढ़ाई करने वाले हैं उसका हम थोड़ा सा अच्छी तरह से मजा मस्ती करके हम पढ़ाई करेंगे। चलो बैठो। आज एक धनुष के बाण पे उतार दो अनूठे प्रसन्न कोणतं गाणं आहे ते आपलं?